रोज सकाळ दुपार संध्याकाळ एकच गोष्ट करून खरंच खूप वैताग येतो आणि असा वैतागलेला जीव एक दिवस तरी विश्रांती मागतो. त्यामुळे मी आज ठरवले की नाही, आजचा नाश्ता बाहेर करायचा. आज घरात नाश्ता मी बनवणार नाही. त्यांना मी सांगितलं काहीही करायचं, लवकर उठायचं आणि मला नाश्त्याला बाहेर घेऊन जायचं. मी पण पटकन रेडी होते, तुम्ही पण रेडी व्हा. आणि आधीला पण सांगितलं तूही आज आमच्यासोबत बाहेरच यायचं नाश्त्याला. त्याच्यामुळे आम्ही तिघंही आज चांगले रेडी होऊन निघालो आहे नाश्ता करायला. जवळच आमच्या इथे चांगलं हॉटेल आहे, तिथे आज मला नाश्ता करायचा. बरेच दिवस झाले मी तिथलं खाल्लेलं नव्हतं आणि मला आज मूड आला होता खायचा. साहेबांना सांगितलं चला आपल्याला जायचं म्हणजे जायचंच आहे. तेही लगेच आज रेडी झाले कारण पगार झाला आहे. त्याच्यामुळे पटकन तेही म्हणाले चल तुझ्या मनासारखं. मग काय गाडीवर छानपैकी नटून थटून बसले आणि अशी स्टाईल मारत पोहोचलो आम्ही बल्लाळेश्वर हॉटेलजवळ. कारण हे मिसळचं स्पेशल हॉटेल आहे आमच्या इकडे. सुप्रसिद्ध भेळ आणि मिसळ हॉटेल बल्लाळेश्वर. अतिशय सुंदर, टेस्टी, खूप छान. एकदा खाल्लं तर 10 वेळा खावं असं वाटतं, पण आमचे साहेब एकदाच घेऊन येतात कारण पगार एकदाच झालेला असतो. त्याच्यामुळे एकदाच घेऊन येतात ते खायला. मग इथे मी सगळ्या व्हरायटी बघते ना, माझ्या तोंडाला इतकं पाणी सुटतं. हे खाऊ का ते खाऊ, ते खाऊ का ते खाऊ असं होतं. इथली प्रत्येक गोष्ट खूप सुंदर चविष्ट आहे आणि हायजेनिक पण आहे. इथे खूप स्वच्छतेची काळजी पण घेतली जाते. त्याच्यामुळे हे हॉटेल मला खूप जास्त आवडतं. क्लीन, एकदम नीट आणि क्लीन आहे हे सगळं. सो अशी माझी ही थाळी, आधीसाठी आणि माझ्यासाठी मिसळ थाळी मागवली होती. मस्त सजवलेली थाळी पुढ्यात आली. सोलकढी, शेव, दही, शिरा, पायनॅपल शिरा, गुलाबजामुन, मूग भजी, पाव, मिसळ, तर्री, मस्तपैकी अशी छान कांदा लिंबू पिळून ताव मारला आधीने. आणि मी हे काय खात नव्हते, हे फक्त आमच्याकडे बघत होते कारण ह्यांना मी घरामध्ये ना थोडंसं दूध आणि मखाने दिले होते. त्यांनी केळी दूध मखाने नाश्ता केला, त्याच्यामुळे ते बोलले मला नको आहे तुम्ही खावा म्हणून. तर ते आमच्याकडे बघत बसले आहेत. त्यांना मी खरोखर दिलं नाही खायला. खूप मन लावून बघत होते बायको किती हादरती येते, पगार झाल्यावर कसा पैसा उडवते नवऱ्याचा. खूप मन लावून बघत होते ते. नंतर मीच त्यांना खूप फोर्स केला, नाही हो खा तुम्ही पण, थोडं तरी कसं तरी वाटते मला पण. आधी पण बोलत होता पप्पा खावा ना खावा ना. मग त्यांनी थोडंसं आमच्यातलंच खाल्लं. त्यांनाही आवडतं, तिथलं सगळंच आवडतं. पण ते मग सगळ्यांना सांगतात, व्हिडिओ चालू आहे तर मी सांगतो बघा ऐका, माझी बायको माझा पगार कसा उडवते. पगार झालं की हिला हॉटेल आणि पिक्चर हे सुचतं. काय आता माझ्या ह्या सगळ्या शौकेचं प्रदर्शन मांडलं आहे. सो आता ते बिल देऊन म्हटलं चला आता मला फिल्म बघायला जायची. जर तुम्ही सांगितलंच आहे लोकांना की ती फिल्म बघायला मागते पगार झाल्यावर, मग आम्ही फिल्म बघायला जायचं ठरवलं. आणि हे आहेत हॉटेलचे मालक, त्यांनी पण विचारलं तुमचं यूट्यूब चॅनल आहे का, तर हो म्हटलं. तर त्यांनी पण आम्हाला तिथल्या तिथे सबस्क्राईब केलं आणि थँक्यू बोलले. मग सो आम्ही निघालो आता फिल्म बघायला. आधी गेला कामाला आणि आम्ही दोघंच राजा राणी छानपैकी मॉलमध्ये आलो आहे. आणि धुरंधर मूवी खूप हिट चाललेली आहे आणि ते माझ्या मागे लागलेली की तू पण बघ, खूप चांगली मूवी आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला जावं बघायला. आणि गेले आता ते गाडी पार्क करायला. ऊन तर इतकं प्रचंड ऊन आहे, बाहेर उभं राहून त्यांची वाट बघत थांबले की कधी येतील गाडी पार्क करून. पण ते काय आलेच नाहीत लवकर. शेवटी वाट बघून मी आतमध्ये गेले. कंटाळा आला. एकतर मी आधीच इतकी काळी, त्यात उन्हात राहून मी आणखीन काळी होईल. म्हणून मी म्हटलं जाऊ दे बाबा, तिकडं कुठे यांची वाट बघत बसा, हे तर आतमध्येच येणार आहे तर आपण आधीच आतमध्ये जाऊन उभं राहूया. मग मॉलची मजा घेत बघत इथं तिथं फिरत बसले ते गाडी पार्क करून येईपर्यंत. मॉल कसा आहे आतमधून, म्हटलं चला इथं जाऊ का तिथं जाऊ, हे खरेदी करू का ते खरेदी करू. साहेब लगेच आलेच, ही बघ तुझी पर्स राहिली, पर्स घे. आणि इथे इतके छान छान व्हरायटी होत्या पर्सेसच्या, पण हे काय मला घेऊन देणार नाहीत. मी फक्त बघितलं आणि ते आले. तर मग निघालो आम्ही तिकीट काढायला. वरती तिकीट होतं, पिक्चरचं तिकीट काढायचं, तर त्याच्यामुळे वरती निघालो आहे आता आम्ही. तिकीट काढतो आहे, जरा वेळ आहे अजून. त्यांना म्हटलं चला इथे पण काहीतरी टेस्ट करूया, तर अजिबात नाही बोलले. मग गेले ते तिकीट काढायला. तिकीट काढली आणि आता आम्ही 3rd फ्लोअरवर आहे फिल्मचं, तर तिकडे निघालो आहे. आणि आता पोचलो, आता आतमध्ये गेलो आहे आम्ही. सिक्युरिटी गार्डला पण हाय हॅलो केलं, ती पण खुश झाली कॅमेरा बघून. मस्तपैकी फिल्म चालू व्हायला मला वाटतं अजून 10 ते 15 मिनटं बाकी होते. मग आम्ही बाहेरच बसलो, छान सोफे लावलेले, बाहेरूनच मॉलची मजा घेत होतो. आणि माझं सगळं लक्ष त्या खाण्याच्या फूडकडे होतं. हे मला म्हणतात हादडलंच ना आता सकाळ सकाळी, अजून काय तुला खायचं आहे, चल आतमध्ये. मग गेलो आम्ही आतमध्ये. फिल्म चालू व्हायला वेळ आहे म्हटलं चल उजेडातच जाऊन बसावं, नाही तर अंधारातले धडपडायला होतं ना. मग मी पडते कुठं पण, मग ते हसतात मला सगळेजण. मग ह्यांनी सीट पण छान मस्त एकदम फ्रंट सीट कॉर्नरवाली ती घेतली होती. ऐस पैस पाय
पार्टीवाल्या मिळतात, तिथेही मला असेच टॉन्ट मारत होते. मी त्यांना तेच म्हटलं, हां नवऱ्याचा पगार झाला ना, असं मस्तपैकी हादडायचं, हॉटेलमध्ये जाऊन छानपैकी मूवी बघायची, दिवसभर नुसतं फिरायचं, एक दिवस आपल्यासाठी जगायचा. बरोबर आहे ना? रोज रोज तर घरातलं आपण करतच असतो. चला मग त्याच्यासाठी एक दिवस असा एन्जॉय झालाच पाहिजेत. सो फायनली फिल्म बघून झाली, संपली. खाऊन पिऊन फिल्म बघून सगळा मेकअप तोंडाचा वाट लागली. आता निघालो आहे घरी. खाली उतरतो आहे, इथं आता का कुठं जाऊ देणार नाही, सीधा घरी. बाय बाय.